काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. काल देखील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती विधान भवनामध्ये गदारोळ झालेला आज देखील पाहायला मिळतं. वेगवेगळे शेतकऱ्यांचे मुद्दे गाजतात. एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः नांगरासोबत स्वतःला जुंपलेलं पाहिलं. महाराष्ट्राची दुरवस्था ही शेतकऱ्यांची किती भयानक आहे त्याचं दृश्य अजून आज आपण पाहतो आहे. एक 70 वर्षाचा शेतकरी स्वतःला झोपून घेतो आहे. त्यांची ती माय माऊली त्यांना हाकलत आहे, तिच्या डोळ्यात अश्रू वाहते आहे. असं हे जे चित्र महाराष्ट्रात निर्माण करण्याचं पाप जे कोणी केलं तर हे भाजप आणि महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. ते आज मंत्र्यांनी पण मान्य केलं सभागृहात. दुसरं, अवकाळी पावसामध्ये झालेलं नुकसान त्याचे अजूनपर्यंत पैसे दिले नाहीत. 2, एकीकडे शेतीचा खर्च वाढला आणि शेतकऱ्यांचं पीक निघाल्यानंतर त्याला मातीमोल घेण्याची जी परंपरा नरेंद्र मोदीची सरकार आल्यानंतर देशामध्ये सुरू झाली, राज्यात सुरू झाली, त्याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्याला स्वतःचं बैल घ्यायला पण पैसे राहिले नाहीत. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एका 70 वर्ष वयोवृद्ध माणसाला त्या पद्धतीनं स्वतःला झोपून घ्यावं लागलं आणि त्यांच्या घरची भगिनी त्यांना हाकती आहे. हे हृदय विदारक जे चित्र आज महाराष्ट्र देश आणि जग पाहते आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम हे महाराष्ट्रातलं भाजप आणि महायुतीचं सरकार करते आहे असंच आम्ही म्हणतो. नंदुरबार जिल्ह्यातला एक रिपोर्ट समोर आलेला आहे. त्यामध्ये आदिवासींच्या दावणीला जवळपास 78 कोटींच्या आजारी आणि कमी दूध देणाऱ्या गायी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे. आदिवासी प्रकल्पाने शबरी महामंडळाकडून हे करण्यात आले. बघा, आदिवासी असेल की सामाजिक न्याय विभागात असेल, या भाजपचे दलाल त्याच्यामध्ये घुसलेले आहेत. त्यांचे पैसे खर्च करावे लागतात म्हणून ते खर्च करायचे आणि त्याचाही मलिंदा कसा खाता येईल त्या पद्धतीचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंदुरबार जिल्ह्यात जी घटना घडली ती घटना ही आदिवासीची लूट महाराष्ट्रातलं भाजप आणि महायुतीचं सरकार कसं करतं ते स्पष्ट झालं. एक दुसरा प्रश्न असा होता की किरण रिजिजू यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना घेऊन एक वक्तव्य केलेलं आहे आणि काँग्रेसवरती त्यांनी आरोप केलेला आहे. बघा, काँग्रेसवर पण हे संविधान विरोधी लोक आहेत. त्यांनी संविधानाचं नेहमी राग केलेला आहे. भारताच्या तिरंग्याचा राग केलेला आहे. तो फडकवलासुद्धा नाही या लोकांनी. त्यामुळे अशा संविधान विरोधी आणि तिरंगा विरोधी जे लोक सत्तेमध्ये बसले ते काही बोलू शकतात. एक शेवटचा प्रश्न असा होता की जे काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळे यांच्या संदर्भात काही महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत जाऊन तक्रारी केलेल्या आहेत. अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती आंदोलन करत आलं असतं, काँग्रेसला भूमिका घेता आली असते, मात्र तशा पद्धतीने होताना दिसत नाही आहे. तक्रारी करण्यात आल्या ते मला माहिती नाही. त्या पद्धतीची कुठली तक्रार माझ्यासमोर झालेली नाही. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.